साडेमाडेतीनच्या या फ्रेश एपिसोडमध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। साडेमाडेतीनचा आजचा खेळ रंगणार आहे मालेगावमध्ये। आज मालेगावमध्ये कुठे आलोत माहिती आहे तुम्हाला? नाही, अहो कुठे आलो ते सांगा जरा। करेक्ट, त्रिवेणी चौक मालेगावमध्ये आलेलो आहे, कॅम्पमध्ये आलेलो आहे। दंगा करायचा ना आज? नाही काय मालेगावात येऊन दंगा नाही असं कधी होणार आहे का? चला तर सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडेतीन। त्रिवेणी चौकाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात सोनार दादा यांच्याकडून। दादा नमस्कार। नमस्कार। या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। आपण मालेगावात आहोत, मालेगाव कॅम्प परिसरामध्ये। इथे त्रिवेणी चौक आहे आणि इथे त्रिवेणी चौकामध्ये इथे त्रिवेणी संगम असं इथे झाडांचं आहे, त्याच्यामुळे त्रिवेणी चौक असं नाव पडलेलं आहे। आणि मालेगाव विषयी सांगायचं तर मालेगाव हे यंत्रमागाचं शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। हो, महाराष्ट्राचं मँचेस्टर त्याला म्हणतात। अच्छा। आणि इथे सर्वात मोठा व्यवसाय पॉवरलूमचा आहे आणि इथे सर्व समाजाची लोक एकजुटीने आणि एक दिलाने राहतात। बरं, आणि कोणकोणत्या प्रकारचे उत्सव इकडे राबवले जातात? सर्वच उत्सव इथे अगदी उत्साहाने राबवले जातात, जसं शिवजयंती, रामनवमी, अगदी हिंदूंचे जसे तसे मुस्लिम धर्मियांचे रमजान ईद सुद्धा तितक्याच अगदी याच्याने आम्ही साजरा करतो। तसंच इथे चर्च आहे, चर्चमध्येही नाताळ चांगल्या पद्धतीने साजरा होतो। क्या बात आहे, म्हणजे प्रत्येक उत्सवामध्ये सगळा उत्साह असतो तुमचा? नक्की? मग काय सगळे नुसते हो म्हणताय? खरंच असतो ना तुमच्यात उत्साह? मग एकदा जोरदार बोला, साडेमाडेतीन। सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपल्या पहिल्या राऊंडसाठी 3 स्पर्धक निवडूयात आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र माझ्याबरोबर आहे। सर नमस्कार। नमस्कार। आपलं नाव काय? यश अनिरुसाने। बर, काय काय करतोस तू? यश स्कूलला जातो। हां, आणि खेळतो। सगळ्यांना त्रास देतोस तू? नाही, अजिबात देत नाहीस कुणालाच। बरं, पण मलाही न त्रास देता आहे ना यातली 3 टोकन्स काढून दे। डोळे मीठ मिक्स करायचे आणि 3 टोकन्स काढून द्यायची एक एक करून, लवकर। एक एक, 1 2 आणि 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 35। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 42। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 9। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या 3 स्पर्धकांना मी खेळायची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? वर्षा मनोज पवार। बरं, पवार वहिनी आपण काय करता? मी घरीच असते, गृहिणी। गृहिणी आहे। आणि मिस्टर काय करतात? ते पॉलिटेक्निकला आहेत। पॉलिटेक्निक कॉलेजला आहेत, लेक्चरर आहेत। क्या बात आहे। मग काय सकाळी जाताना गडबड असते त्यांची? काय नेहमीच आपली ड्युटी, सकाळी जेवण डब्बा घेऊन जातात। आता येतील सायंकाळी 6 वाजता। बर, काय काय असतं डब्याला? काय आपलं नेहमीच भाजी पोळी। बटाट्याची भाजी असते ना? मग असते ना। करेक्ट। मला वाटलं फक्त मालेगावातच बटाट्याची भाजी नसते, पण ती इथं पण असते। किती दिवसातून असते? आठवड्यातून 2दा। आठवड्यातून 2दा, आणि त्यातली एक दिवस सुट्टी, म्हणजे एक दिवसावर बटाट्याची भाजी। बरोबर ना? नाही तसं नाही। बर, आणि खरेदीला बाहेर त्यांच्या बरोबरच जाता? हो। नक्की? हो। बर, मग त्यामुळे तुम्हाला अंदाज आहे वस्तूंचा? हो। नक्की ना? हो। मग आज इथे अंदाज बरोबर लावणार? हो। बघूयात कसा अंदाज लावता तुम्ही। त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मीना पाटील। बर, पाटील वहिनी आपण काय करता? आमचं मी गृहिणीच आहे। अच्छा। आणि मग दादा काय करतात? आमची कॅन्टीन आहे, कॉलेज कॅन्टीन। एक कॉलेजचे प्राध्यापक, एक कॉलेजचे कॅन्टीन, तिकडेच आहेत पॉलिटेक्निकला? नाही, MSG कॉलेजमध्ये। पण मग आता यांना ऑफिसला जायला काय बॅग वगैरे द्यावी लागते? नाही, त्यांचं साहित्य असतं, काय जे घेऊन जायचं ते घेऊन जातात। त्यांचं साहित्य म्हणजे काय काय सांगा? चहाचा मसाला द्यावा लागतो, किंवा एखाद्या दिवशी बाई नसली कामाला तर करून द्यावा लागतं। काय मसाला वगैरे सगळं? हो। क्या बात आहे। आणि ते सगळे पिशवीला घेऊन जातात? हो, घेऊन जातात। बरं, मग तुम्हाला कधी वेळ येत नाही ना तिकडे जायची? नाही येत। पण मग खरेदीला तुम्हीच जाता बाहेर? नाही, मग माझे धीर जातात। अच्छा, वस्तू काय आणायची असेल तर? धीर आणतात आणि घरी किंमत सांगतात मला कसं आणायचं। धीर खरेदीला जातात पण किंमत यांना सांगतात, त्यामुळे तुम्हाला इथं किंमत योग्य प्रकारे सांगता येईल। बरोबर ना? बघूयात कशी किंमत सांगताय। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार।
नमस्कार. आपलं नाव? सौरंजना अनिल आहेर. बरं आहेर ताई, तुम्ही काय करता? मी गृहिणीच. गृहिणीच आहात. बरं, तुमचं कोणी कॉलेजमध्ये आहे? हो, मुलगी. नाही, मुलगी नाही हो. तुमचे मिस्टर नाही आहेत ना? नाही, माझे मिस्टर पोलीसमध्ये. पोलीसमध्ये म्हणजे प्राध्यापक मुलांना शिकवणार, त्यांचा क्लास बुडवून मुलं कॅन्टीनमध्ये जाणार आणि कॅन्टीनमध्ये गेलेले हे पोलीस पकडणार त्यांना. बरोबर ना? मला सांगा, खरेदीला कधी बाहेर जायचा प्रसंग येतो? बरं, कोण असतं बरोबर? मीच. बरं, मालेगावामध्ये खूप ताण असतो का त्यांच्यावर? सिक्युरिटीचा खूप ताण असतो. मग या सगळ्यामध्ये तुमची भूमिका काय असते घरात? ताण जो घरात नेहमी करायला लागतं तसंच सगळंच. बरं, मला एखादा प्रसंग असा तुम्ही सांगा की त्या प्रसंगातून जाताना तुम्हाला फार त्रास झाला होता किंवा खूप आनंदाचा क्षण होता, असा एक प्रसंग सांगा जो सगळ्यांना ऐकायला आवडेल. एकादशीच्या दिवशी मालेगावमध्ये ज्या घटना घडली गाई कापण्याची, तर आमच्या माणसांना म्हणजे सुट्टीच नाही. त्या दिवशी फराळाला सुद्धा घरी यायला चान्स नाही. त्यामुळे आमचा जीव म्हणजे अगदी टांगणीला लागला. म्हणजे त्यांचा खूप उपवास पण होता त्या दिवशी? उपवास पण होता. आणि म्हणजे ते दुसऱ्या दिवशी घरी येऊ शकले, त्या दिवशी येऊच शकले नाही. मग ती संपूर्ण रात्र टेन्शनमध्येच. टेन्शनमध्येच. काय नाही. बरं, पण आता ते टेन्शन इथं आणू नका. इथं टेन्शन फ्री व्हायचंय तुम्हाला या 3:30 कार्यक्रमात. आणि बिंदासमध्ये तुम्ही इथं किंमत सांगा, कोणी तुम्हाला काही बोलणार नाहीये. एकदम मस्तपैकी किंमत सांगा. तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही मूळ किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघींपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील पवार वहिनी, त्यानंतर आहेरताई आणि सर्वात शेवटी पाटील वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे ऑफिस बॅग. उत्तम प्रकारच्या लेदरपासून बनवलेल्या या बॅगमध्ये तुम्ही तुमची सर्व प्रकारची डॉक्युमेंट्स अगदी सेफ ठेवू शकता. शिवाय याच्यामध्ये तुम्ही तुमचा लॅपटॉपसुद्धा कॅरी करू शकता. या ऑफिस बॅगची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतायत पवार वहिनी. पवार वहिनी, हे 10 अंक आहेत. यातले फक्त तुम्हाला 4 अंक वापरायचे आहेत आणि या बॅगची किंमत ठरवायची. 1230. 1230 रुपये. 1230. किंमत बरोबर वाटते तुम्हाला? हो, वाटते. कमी वाटते की जास्त वाटते? नाही, योग्य. योग्य आहे. हो. बरं, पाठीमागे तरी पण मी विचारतो काय अंदाज असेल? काय अंदाज इकडे? 1200. इकडे किती? काय बोलतच नाही तुम्ही आता. बर, इकडे 1000. 1250. 700. 4 अंकी किंमत आहे. 1 मिनिट, 2 मिनिटं. तुम्हाला काय वाटतं? योग्य. ओके किंमत? हो, ओके. लिहून टाकायची? हो. नक्की? हो. बघा, हो. 1230 1, 1230 2 आणि 1230 3. लिहून टाकूयात. आहेरताई, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. किंमत ठरवण्यापूर्वी ही बॅग नीट पाहून घ्या. याच्यामध्ये लॅपटॉप खूप व्यवस्थित राहतो. शिवाय तुमच्या पोलीस गण पण इथं व्यवस्थित राहील, सेफ. केली. 1320. याच्यावर ठाम आहे? नक्की? 1320 1, 1320 2, 1320 3. लिहून टाकायची? लिहूयात. पाटील वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. या 10 अंकांमधले फक्त 4 अंक वापरायचे. 1450. बरोबर वाटते का कमी जास्त? नाही. एकदम योग्य. नक्की? मग काय लिहून टाकायची? 1450 1, 1450 2, 1450 3. लिहून टाकूयात किंमत. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या ऑफिस बॅगची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा पवार वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1230 रुपये. त्यानंतर आहेरताईंनी सांगितलेली किंमत आहे 1320 रुपये. आणि सर्वात शेवटी पाटील वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1450 रुपये. पाहूयात या ऑफिस बॅगची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1680 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितलेली आहे पाटील वहिनींनी. अभिनंदन. ही बॅग मिळते तुम्हाला.
आता या बॅगेतून कुठला मसाला पाठवणार कॅन्टीनला? नाही लॅपटॉप ठेवू ना त्याच्यात. लॅपटॉप हो. कुणाचा? हाय मुलगी आहे माझी. क्या बात आहे, म्हणजे तिला तर झाली ही बॅग. बरं बघूयात. आणि जॅकपॉट राऊंडला जिंकलात तर ती वस्तू कोणाला? ती घरसाठी वापरेल. घरासाठी वापरणार. बघूया तुम्ही जिंकताय का नाही, पण त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण वळतोय आपल्या सुपरमार्केट राऊंडकडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी देणार आहे भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. नेहमी करकर वाजे पायरीवर बसतात हे मोंगल राजे म्हणजे कोण? आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडला आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहेत वेदांत, राजवर्धन आणि शालाका. तुम्ही तिघांनी मला यातलं एक टोकन द्या. पहिल्यांदा वेदांत. थँक्यू थँक्यू. शालाका डोळे मीठ. थँक्यू. 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 93. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 47. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 66. आपल्या या 3 नवीन स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट. सुपरमार्केट राऊंडला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या 3 स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? ज्योत्स्ना शिरोडे. बरं, शिरोडे वहिनी मला सांगा की आपल्याला ना प्रत्येक वेळेला असं वाटतं की एखादा प्रसंग आपण सगळ्या लोकांसमोर सांगावा. असा कुठला प्रसंग तुम्हाला सांगायला आवडेल? तसाच आज सारखाच एक प्रसंग आहे. आम्हाला गाडी लागली होती लकी ड्रॉमध्ये. लकी ड्रॉ मध्ये? हो. क्या बात आहे. 100 रुपयात फक्त. बरं, म्हणजे नशीब तुमचं जोरात आहे असं म्हणता तुम्ही? हो, नशीब जोरातच आहे. नक्की. हो. घरी कोण कोण असतं? मिस्टर, मी आणि मुलं 2. एक मुलगी, बर. एक मुलगा. आणि खरेदीला कोण येतं बरोबर? आम्ही दोघंच जातो. 2 जण जातात. पण आज हे तुमच्या बरोबर खरेदीला नाहीये. नाहीयेत. तुम्हाला एकटीला खरेदी करायची आहे. हो. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? गायत्री खुडके. बर, गायत्री ताई आपण काय करता? घरीच असते. गृहिणीच आहात. आणि हे काय करतात? साडी दुकानावर. साडी दुकानामध्ये आहेत. किती लागल्या बघा. म्हणजे यांच्याकडे तर प्रसंग खूप 101 असणार आहेत. सांगा, पहिल्यांदा साडी आणली तो प्रसंग कसा होता? पहिल्यांदा साडी आणली तेव्हा खूप आनंद झाला होता. बर, कुठल्या रंगाची साडी होती काय सांगा ना जरा. लाल रंगाची होती. लाल रंगाची साडी होती आणि मग आणली आणि दिल्यानंतर तुमची काय रिॲक्शन होती? बर, आज जशी खुश आहे तशीच खुश. आज जसे खुश होतात. आणि तुम्ही अशाच खुश राहा. काही टेन्शन अजिबात घ्यायचं नाही या राऊंडचं अजिबात. खरेदीला कोण कोण येतं बरोबर तुमच्या? माझे सासरे आणतात. तुमचे सासरे बरोबर येतात खरेदीला? तेच आणतात. तेच आणतात. मग तुम्ही नाही जात बाहेर? जाते कधी कधी. जाताना. बरं, म्हणजे अनुभव आहे तुम्हाला खरेदीचा. पाहूयात कशी खरेदी करताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रत्ना जोशी. बरं, जोशी बहिणी तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी आहात. आणि दादा काय करतात? स्टेट बँकेत. स्टेट बँकेमध्ये आहेत. कोण कोण असतं? सासूबाई, जाऊबाई, दीर हा. आणि मिस्टर, मुली. बरं, इतकं हळूहळू बोलतोय त्याचं कारण काय हो? म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही एकदम भारदस्त आवाजात आता ऐकवणार की काय, पण एकदम असं मवाळ बोलताय. काय म्हणजे कारण काय याच्यावर? पहिल्यांदाच कॅमेरा समोर येते म्हणून. हो, पण लग्नात नव्हतं शूटिंग केलेलं? सगळ्यांचा, धीरांचा, नंदांचा, सगळ्यांचा. बरं, मग सगळ्यांच्या लग्नात. सगळ्यांच्या लग्नात कॅमेरा फेस केलेला आहे. हो हो. काय गंमत झाली होती सांगा ना आम्हाला सगळ्यांना. नाही सांगता येत का कॅमेरा समोर बोलता येत नाही म्हणून? नाही, तसं नाही. बरं, मग दुसरा कुठला तरी गमतीदार प्रसंग सांगा. मुलगा झाला तेव्हा खूप आनंद झाला. हा. आणि भावाला गाडी मिळाली तेव्हा खूप आनंद झाला. बरं, खरेदीला कोणाबरोबर बाहेर जातात? मी जाते, मिस्टर आणि जाऊ माझी. बरं, मग बरोबर कोण असतं? जाऊ. जाऊबाई असतात. पण आत्ता त्या तुमच्या बरोबर येणार नाहीयेत खरेदीला. तुम्हाला एकटीलाच खरेदी करायची. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपरमार्केट या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि आज तुमच्या तिघींना 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे 895 रुपयांची. आणि तुमची वेळ चालू होती आत्ता 3:30. लवकर 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 लवकर. 895 रुपयांची खरेदी तुम्हाला करायची आहे. वेळ कमी आहे. लवकर लवकर लवकर.
3.5 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. ज्योत्स्ना शिरुडे यांनी केलेली खरेदी आहे 670 रुपयांची. त्यानंतर रत्ना जोशी यांनी केलेली खरेदी आहे 653 रुपयांची. तर गायत्री खोडके यांनी केलेली खरेदी आहे 695 रुपयांची, जी आपल्या बजेटच्या जवळ जाते. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन अभिनंदन, तुम्हाला मिळते ही संपूर्ण खरेदी. अभिनंदन ताई. थँक्यू. काय किती आनंद झाला. यांनी साडी घेऊन दिल्यासारखा आनंद झालाय. काय त्याच्यापेक्षा जास्त झालाय? त्यापेक्षा जास्त झाला. त्याच्यापेक्षा जास्त झालाय. पण त्याच्याही पेक्षा जास्त आनंद तुम्हाला त्यावेळेला होईल ज्यावेळेस तुम्ही जॅकपॉट राऊंड जिंकाल. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अच्छा, किती आनंदात व्हायलाय तुम्ही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता आपण बोलतोय आपल्या जॅकपॉट राऊंडकडे, पण त्याच्या अगोदर मी आजचा प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, नेहमी करकर वाजे ओसरीवर बसतात हे मंगल राजे म्हणजे कोण? आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या पाटील वहिनी आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या गायत्रीताई दोघेही खेळणार आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघींचा आजचा गेम नेहमीप्रमाणे सोपा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही डाळीतले जसे खडे निवडून बाहेर काढता का नाही, तसं खड्यांमधल्या गोट्या तुम्हाला निवडून तुमच्या प्लेटमध्ये जमा करायच्यात. जो सर्वाधिक गोट्या जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. समजलं? या वाळूमधल्या गोट्या तुम्हाला काढून याच्यामध्ये ठेवायच्यात 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त. सगळेजण तयार? येस. 3.5 करा सुरुवात. लवकर. 3.5 1 मिनिटाचा कालावधी झालेला आहे. पाहूयात सर्वाधिक गोट्या कोणी जमा केल्यात ते. सगळ्यात पहिल्यांदा गायत्रीताई. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आणि इकडे पाटील वहिनी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. पाटील वहिनींनी 13 पेक्षा अधिक गोट्या जमा केलेल्या आहेत. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या आणि त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. 3 लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? पाटील वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल रंगाची. लाल रंगाची का? आवडतो मला लाल रंग. तुम्हाला आवडतो? पाठीमागे काय रंग, कुठला रंग आवडतो? लाल. आणि हिरवा? हिरवा नाही. बर, लालच निवडा मग. पाटील वहिनींनी लाल रंगाची चावी निवडली आहे. त्यामुळे गायत्रीताईंना मिळते हिरव्या रंगाची चावी. पाहूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेता ठरलेल्या आहेत पाटील वहिनी. त्यांना मिळाले साखर. अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद. काय आहे, या कार्यक्रमाचा शेवट गोड झाला असं तुम्हाला वाटते ना आता? हो, छान झालं. नक्की. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत आपल्या गायत्रीताई. त्यांना मिळालाय OTG. अभिनंदन. थँक्यू. आनंद वाढत चाललेला आहे. साडीपेक्षा जास्त आनंद खरेदीचा, खरेदीपेक्षा OTGचा. आता काय याच्यात काय बनवणार? केक करणार आहे. केक करणार आणि आम्हालाही खायला बोलवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, नेहमी करकर वाजे ओसरीवर बसतात हे मंगल राजे म्हणजे काय? तुम्ही या.
तुमचं नाव? नीलम मोदी. आणि उत्तर? चप्पल. चप्पल हे अचूक उत्तर आहे. अभिनंदन, तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. धन्यवाद.